स्वतःला फार मोठे रामभक्त म्हणून घेणारे, राम द्वापर युगामध्ये झाल्याचा दावा करणारे अनुपम खेर आता रामाची चोरी ही क्षुल्लक असल्याचं म्हणतात. मंदिरांची लूट मुघलांच्या काळामध्ये होत होती असंही ते म्हणालेत. पाहूयात. राममंदिराच्या दारातून करोडोंच्या चोरीनंतर कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावलेल्या असतानाच अभिनेते अनुपम खेर यांनी त्या चोरीला मामुली चोरी असं म्हटलं. आत्ताच्या चोरीबद्दल सारवासारव करत अनुपम खेर यांनी थेट 400 वर्ष जुन्या मुघल काळापर्यंत ते पोहोचले. राममंदिरामध्ये लूट असे शब्द का वापरले जात आहेत? लूट तर मुघलांच्या काळामध्ये झाली होती. आत्ताची चोरी मामुली आहे. काही लोकांमुळे ते घडलंय असं म्हणत अनुपम खेर यांनी पुन्हा वाद ओढवून घेतलाय. येत्या काळामध्ये रामभूमी नावाचा खेर यांचा सिनेमा येतोय. चोरीकांडाप्रकरणी अयोध्येत आल्यानंतर त्यांनी आधी माध्यमांवर खापर फोडलं. त्यानंतर राम द्वापार युगामध्ये झाले असाही नवा शोध हिंदुत्ववादी म्हणून घेणारे खेर यांनी लावलाय. त्यानंतर आता तेच अनुपम खेर राममंदिरामधल्या कोट्यवधींच्या चोरीला मामुली किंवा छोटी चोरी म्हणतायत. याआधी हिंदूंचा पैसा हिंदूंनी चोरला तर बिघडलं काय, असं हिंदू रक्षा दलाचा नेता म्हणाला होता. त्यानंतर एका जैन मुनीनं सनातन धर्मात दान दिल्यावर ते विसरून जाण्याची संस्कृती असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता अभिनेते अनुपम खेर यांनी दानातून चोरी झालेली रक्कम मुघलांच्या लुटीपुढे क्षुल्लक असल्याचं म्हटलं. और हमारा पैसा, हिंदू का पैसा, अगर किसी हिंदू ने ले भी लिया, भाई तुम लोगों को क्यों मिर्ची लग रही है? तुम लोगों ने जितनों ने भी ये आवाज उठाई है, मैं उनसे ये पूछना चाहता हूं कि उन्होंने राम मंदिर में जाकर के कितना चंदा दिया, कितने आभूषण चढ़ाए राम जी को? कोई है जवाब किसी के पास? लेकिन सबको केवल एक बात बोलनी है, राम मंदिर में चंदा चोरी हो गया है, अबे तुम्हें क्या फर्क पड़ रहा है? हिंदू का दिया हुआ पैसा हिंदू के पास गया। अभी एक अति उत्साही ने मुझे कहा कि महाराज राम मंदिर पर भी बोलो चोरी हुई है वहां। तो मैंने उसे कहा ने कितना दान दिया था वहां पर? बोला कुछ भी नहीं। तो तने यहाँ मेरे पास बात करने के लिए? सालों तुमने 1 रुपए का दान दिया नहीं, वो दान देने के बाद में आदमी भूल जाता है। यही हमारी सनातन संस्कृति है। दरम्यान सुप्रीम कोर्टानं राममंदिर दान चोरी प्रकरणी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला नोटीस पाठवली आहे. न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी अशी याचिका कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर कोर्टाने सरकारकडे उत्तर मागितलं आहे. त्याशिवाय एसआयटीचा चौकशी अहवाल कोर्टामध्ये सादर करा, मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज जतन करून ठेवा असेही आदेश कोर्टानं दिले. एसआयटी स्थापनेवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. तपास पारदर्शकपणे होईल का याबाबत शंका वर्तवल्या गेल्या होत्या. त्यावर एसआयटीची स्थापना कशी केली याची माहिती कोर्टानं उत्तर प्रदेश सरकारला देण्याचे आदेश दिले. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.